हॅलो एव्हरीवन. स्वाध्याय 1.1 आणि 1.2 च्या नंतर आज आपण पाहतोय दुसरा भाग 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. आता 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय काय पाहायचे ते आपण पाहूया. यामध्ये आहे 10 अंकी संख्यांचे वाचन व लेखन कशा पद्धतीने करायचे व त्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने येतील हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. एकदा बघूया की बुक मध्ये काय दिलेलं आहे. 10 अंकी संख्यांचे वाचन व लेखन आता ही संख्या आहे, ही संख्या कशा पद्धतीने वाचायचे बघा. तर ही 10 अंकी संख्या 4,75,31,52,689 अशी वाचतात. म्हणजे 10 अंकी संख्येचे वाचन करताना दशकोटी व कोटी, दशलक्ष व लक्ष, 10,000 व हजार या स्थानावरील अंक एकत्र वाचतात. संख्या वाचन सुलभ व अचूक व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून अंकांचे गट पाडतात. गट कसे पाडायचे तेही आपण पाहूया. स्वल्पविराम देताना प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले 3 अंक म्हणजेच शतक, दशक आणि एकक म्हणजेच शतक स्थानापर्यंतचे अंक सोडून स्वल्पविराम देतात. त्यानंतर 2-2 च्या गटानंतर स्वल्पविराम देतात. आता ही जी सिस्टम आहे ही सिस्टम आहे देवनागरी सिस्टम मध्ये. देवनागरी संख्या ज्या आहेत ज्या आपल्या मराठी आणि हिंदी मधल्या त्यामध्ये अशा पद्धतीने होतं. पहिला गट हा 3 चा असतो. उजवीकडील पहिला गट हा 3 संख्यांचा असतो म्हणजेच 3 स्थानांचा असतो. त्यानंतरचा प्रत्येक 2-2 स्थानानंतर आपण स्वल्पविराम देत असतो. ओके. पण हेच जर आपण इंटरनॅशनल सिस्टम मध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गट हा 3 स्थानांचा असतो. पहिला असतो तो वन्सचा किंवा 100चा, त्यानंतर 1000चा, नंतर मिलियन आणि नंतर बिलियन अशा पद्धतीने. आता यामध्ये बघा काही संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्यांकडे आपण थोडंसं लक्ष देऊन बघूया की या ठिकाणी आपण पहिली संख्या पाहतोय. या पहिल्या संख्येमध्ये एकक, दशक आणि शतक हा पहिला गट झाला. त्यानंतरचा हा दुसरा गट, त्यानंतरचा हा तिसरा गट आणि हा चौथा गट. 5वा गट एकच अंक आहे, इकडे आपण 0 जर दिला तर हे असा पुढचा गट. ओके. हे अशा पद्धतीने आपल्याला या संख्यांना स्वल्पविराम द्यायचे. स्वल्पविराम का द्यायचे तर आपल्याला हे वाचन करण्यासाठी सोपं जावं म्हणून. ओके. आणि आपल्याला संख्या पण ओळखण्यासाठी सहज लक्षात येईल. जेणेकरून बघा आता एखादी संख्या अशी संख्या जर दिली तर आपल्याला चटकन लक्षात येणार नाही की कोणता अंक कोणत्या स्थानी आहे. म्हणजे इथं बघा जर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जर घेतलं, हीच जर संख्या अशी गटामध्ये विभागलेली असती तर किती मस्त बघा बरं. हा एक गट, हा दुसरा हजाराचा, हा लाखाचा, हा लाखाच्या नंतर हजार, लाख, कोटी, कोटीच्या नंतर येतात अब्ज म्हणजेच 4 अब्ज, 75 कोटी, 31,52,689. जोपर्यंत आपण त्या संख्यांची फोड करून घेत नाही किंवा असं स्वल्पविराम देत नाही तोपर्यंत आपल्याला या संख्या वाचण्यासाठी अडचणी येतात. म्हणून आपल्याला असा स्वल्पविराम द्यावा लागेल. ओके. त्यानंतर पुढची संख्या इथं आहे एकक, दशक आणि शतक. म्हणजे पहिला गट 3 चा, दुसरा गट 2 चा, हा आहे हजाराचा, हा आहे हजाराच्या नंतर लाख आणि हा कोटीचा. ओके. हे अशा पद्धतीने असेल. त्यानंतर आपल्याला एक खाली चार्ट दिलेला आहे. या चार्टच्या मदतीने आपल्याला काय शिकायचंय लक्षात घ्या. 10 एकक म्हणजे काय असतात. 10 एकक समजा मी 1-1 रुपया घेतला, ₹1 घेतला. असे 1-1-1-1 असे रुपये जर मी किती वेळा घेतले, 10 वेळा जर घेतले तर माझ्याकडे किती रुपये बनतील तर माझ्याकडे रुपये बनतील 10 रुपये. आपण पूर्ण पैसेच घेऊया.
हे बघा, हे काय आहे, आपण एक हा अंक 10 वेळा घेतला, इथे दाखवल्याप्रमाणे 10 एकक आहेत हे, बरोबर, हे 10 एकक, 10 एकक यांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण उत्तर काय भेटणार आहे, 10. म्हणजेच हे किती आहेत, तर हे आहेत 1 दशक. आता 1 दशक म्हणजे किती लक्षात घ्या, 2 दशक म्हणजे किती, 5 दशक म्हणजे किती, 1 दशक बरोबर 2 दशक बरोबर 5 दशक बरोबर, थोडीशी आपण किंमत समजून घेऊया. 1 दशक बरोबर 1 गुणिले दशक आहेत म्हणजे 10, आपलं बरोबर उत्तर येईल 10. त्याचप्रमाणे 2 दशक, 2 दशक म्हणजे काय, 2 गुणिले किती आहेत दशक, दशक म्हणजे 10, 2 गुणिले 10 बरोबर 20 असं येईल. त्याचप्रमाणे 5 दशक म्हणजेच काय, 5 गुणिले दशक म्हणजेच 10, 5 गुणिले 10 बरोबर 50. दशक कशा पद्धतीने पाहायचे, समजा कुणी जर सांगितलं आपल्याला की 512 दशक, 512 दशक हे किती रुपये आहेत, तर लक्षात घ्या 512 गुणिले दशक आहेत म्हणून 10 ने गुणा, आपलं उत्तर येईल 5120. एकदम सोपं आहे. जर समजा ह्याच्या पुढे आणखी शिकायचं आपल्याला, दशक समजलं असेल तर आपण शतकाकडे जाऊया. एखाद्या संख्येला किंवा एखादी संख्या हे दशक पुढे लिहिलेलं असेल तर त्याला 10 ने गुणायचे. सपोज 12 दशक, 12 दशक म्हणजेच 12 गुणिले 10 बरोबर 120 अशा पद्धतीने. पुढे पाहूया शतक. ओके, आता बघा 10 दशक बरोबर 1 शतक. आता मी सांगितलं तुम्हाला की 10 एकक बरोबर 1 दशक होतात, 1 दशक होतात, पण असे किती दशक व्हायला पाहिजेत म्हणजे 1 शतक होते. लक्षात घ्या 10 दशक बरोबर 1 शतक. आता हे काय आहे लक्षात घ्या, 1 दशक म्हणजे 10 रुपयांची आपण गृहीत धरूया, एक नोट आहे 10 रुपयांची एक नोट. अशा 10 नोटा जर आपण एकत्रित केल्या तर आपण किती झाले म्हणतो, 100 रुपये झाले. 100 रुपये म्हणजे झाले म्हणजे काय, तर 1 शतक झाले. ओके, मग आता इथं 2 प्रश्न तयार होतात. 1 शतक बरोबर किती रुपये, 1 शतक बरोबर किती रुपये, सोपं उत्तर आहे 100 रुपये. पण 1 शतक बरोबर किती दशक असा जर प्रश्न असेल तर अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी 1 शतक म्हणजे किती, 100, 1 शतक म्हणजे 100 बरोबर किती दशक, किती दशक म्हणजे 10 ने भागा, बरोबर उत्तर येईल 10 एके 10, 10 10 100 किंवा 0 0 कट केला उत्तर आपलं हे आलं 10 दशक बरोबर 1 शतक. आता हे एकक किती म्हणल्यानंतर सांगता आले पाहिजे, दशक किती म्हणल्यानंतर तेही सांगता आले पाहिजे. ओके, शतक झाल्यानंतर आपण जाऊया पुढं हजाराकडे. हे बघा 100 शतक, सॉरी 10 शतक बरोबर 1000. कशा पद्धतीनं, 100 अधिक 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 100 किती वेळा झाले, 3 6 8. लक्षात घ्या ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं किती वेळा 10 शतक घेऊ त्यावेळेस आपली 1000 होते. म्हणजेच आतापर्यंत आपण जे पाहिलं ते कशा पद्धतीने पाहिलं होतं, तर बघा पहिलं पाहिलं 10 एकक बरोबर 1 दशक, 10 दशक बरोबर 1 शतक. यानंतर 10 शतक बरोबर 1000.
1000. ओके. आता या पुढं जर लक्षात घ्या 10,000 घेतलं तर आपलं उत्तर काय येईल? 10,000 घेतलं तर 10,000 म्हणजे एक बंडल 10,000चं एक बंडल 10,000. इथे या पद्धतीने बघा आपल्याला इथं दिलेलं आहे. आपण इथं पाहतोय 10 एकक बरोबर 1 शतक, 10 दशक बरोबर 1 शतक, 10 शतक बरोबर 1,000. त्याच पद्धतीनं 10,000 बरोबर 1,10,000. आणि असे 10,10,000 घेतले तर 10,10,000 घेतले तर 1,00,000 रुपये म्हणजे 1,00,000 रुपये होतील. आणि असे जर कसे 1,00,000 सारखे 10,00,000 जर घेतले तर काय होईल? 10,00,000 बरोबर 1,00,000 होईल. हा दशलक्षचा एक बंच असेल. ओके. नंतर 10,00,000 बरोबर 1 कोटी, 10 कोटी बरोबर 1 दशकोटी. दशचा अर्थ 10च्या रूपात होतो आणि 10 दशकोटी बरोबर 1 अब्ज. हे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे जेणेकरून यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायला सोपं जाईल. हे गणिताचा सगळ्यात सोपा भाग आहे त्यामुळे खूप कंटाळाही येऊ शकतो मुलांना. पण लक्षात घ्या यावरच आधारित स्कॉलरशिपवर खूप सोपे सोपे प्रश्न येतात आणि मुलं याची प्रॅक्टिस न केल्यामुळं सोप्या प्रश्नांना चुकीची उत्तरं लिहून मोकळी होतात आणि पेपर झाल्यानंतर मग माझं हे चुकलं, माझं ते चुकलं असं चालू होतं. आता लक्षात घ्या आपल्या इथे एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे जो स्पष्टीकरणासकट दिलाय तरी सुद्धा आपण लिहूया. 89,21,350 ही संख्या अंकात कशी लिहाल? लक्षात घ्या 89,00,000 म्हणतंय. 89,00,000 म्हणजे अगोदरचा आपला पहिला गट, दुसरा गट कितीचा? 1000चा, तिसरा गट लाखाचा. बरोबर. 89,00,000 म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये अगोदर पद म्हणजे स्थानिक किमती तितक्या आहेत का बघा. 1 2 3 हा इथं आहे बघा. ओके. पण कसे आहेत तर इथं हे हजारामध्ये, इथं शतकामध्ये शतकाचा, हजाराचा आणि इकडं हजाराच्या नंतर लाख. किती म्हणतंय? 89. इथं किती आहेत? 79. ठीक आहे. पद तितके आहेत म्हणजे स्थानिक किमती तिथपर्यंतच्या आहेत पण जे विचारले ते इथं आहे का? हे इथं नाही म्हणून हे उत्तर येणार नाही. पुढचं 89,00,000 लक्षात घ्या इथं शतकापर्यंत 1000 आणि लाख. इथं काय सांगितलंय? 89,00,000. ओके. 89,00,000 आहेत. 21,000 आहेत. 350 आहेत. इथं उत्तर आपल्याला भेटलं. पण पुढे काय दिलंय ते पण बघून घेऊया म्हणजे आपल्याला काय होईल थोडंसं सोपं जाईल. 1 2 3 हा हे बरोबर आहे. इथं काय आहे? शतक, हजार आणि लाख. पण इथं किती आहेत? 98 लाख. हे चुकलं. इथे 21 लाख आहेत ते पण चुकलं. आपलं उत्तर 2 म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे. बर आपल्याला स्पष्टीकरणात काय दिले ते पण पाहूया. 89,21,350 या संख्येतील सर्वात मोठे स्थान दशलक्ष व नंतरचे स्थान लक्ष हे आहे. त्यामुळे सर्वात प्रथम 8 व 9 हे अंक अनुक्रमे दशलक्ष व लक्ष या स्थानावर लिहिले. त्यानंतर उरलेले अंक क्रमाक्रमाने योग्य स्थानावर लिहिले तेव्हा 89,21,350 ही संख्या मिळाली. आता बघा पुस्तकातल्या स्पष्टीकरणानुसार जर आपण जायचं, मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं थोडंसं पण आपल्याला पुस्तकामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे. काय दिले त्यांनी तर इथे स्पष्टीकरणामध्ये त्यांनी पर्याय शोधलेले नाही, पर्याय बघितलेले नाही. त्यांनी काय बघितलंय तर दिलेली जी संख्या आहे ती संख्या लिहा असं स्पष्टीकरणानुसार आहे. काय सांगितलंय? 89,00,000. अगोदर 89 लिहावं लागेल आपल्याला. 89,00,000. लक्षच्या पुढं म्हणजे उजवीकडे काय येतं? 1000. किती हजार आहेत? 21,000. ते पुढे इथे लिहावं लागेल 21,000.
च्या पुढे काय आहे आपल्याला शतक येतात, म्हणजे शतक स्थानिक किमतीनुसार दशक आणि नंतर एकक. पुढे काय दिलेले आहे 350, म्हणजे पुढे लिहा 350. आणि अशा पद्धतीने कुठं आहे ते बघायचं. दोन्हीही पद्धतीने आपण सोडवू शकतो, पर्यायानुसारही बघू शकतो किंवा या स्पष्टीकरणानुसारही सोडवू शकतो. तुम्हाला सुरुवातीला थोडस हे ज्यांना येतच नाही अशा मुलांना डायरेक्ट ही पद्धत थोडीशी जड जाईल, पण लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही जमणार नाही. कारण गणित हा विषयच असा आहे की या विषयामध्ये तुम्हाला कायम प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. स्पष्टीकरणानुसार जर तुम्ही सोडवलं तर हे खूप कमी वेळेमध्ये आणि छान प्रकारे उत्तर येऊन जाईल. ओके, हा झाला पहिला प्रश्न. यानंतरचा आहे दुसरा प्रश्न. काय सांगतोय दुसरा प्रश्न बघा बरं. दुसरा प्रश्न सांगतोय आपल्याला की 13,57,810 ही संख्या अक्षरात कशी लिहावी. आता मी वाचून दाखवली म्हणजे लिहायला सोपं आहे, पण वाचायचं कसं लक्षात घ्या. दिलेली ही जी संख्या आहे या संख्येचं आपल्याला काय करायचंय फोड करून घ्यायची. कशी फोड करून घेणार लक्षात घ्या. ही फोड अशा पद्धतीने करायची. अगोदर हे शतक, नंतर हजार आणि हे लक्ष. किती लक्ष आहेत हे 10 लक्ष, हे 3 लक्ष, 13 लक्ष, हे 50,000, हे 7,000, 57,000, हे 8 कुठं आहे शतकाच्या ठिकाणी म्हणजे 800, हे दशकी एक आहे म्हणजे 10, एकक स्थानी 0, 13 लक्ष 57,810 कुठं आहे बघा बरं. 13,57,810, 13,57,810 ही बोली भाषा झाली. ते असलं आपल्याला नको आहे ते. ओके, आपल्याला काय पाहिजे उत्तर बरोबर पाहिजे. ओके, पुढे बघा बरं. 13 लक्ष, अरे शांत बस ना बाबा. हा 13,578, 13,578 हे असले काही बरोबर नाही. हा हे दोन येणार नाही. 13,57,810 आहे हा, म्हणजे आपलं उत्तर कुठं आहे इच्छा. ओके, आपल्याला व्यवस्थितपणे संख्या वाचायची आणि त्या पद्धतीने लिहायची. आता बऱ्याच मुलांचं इथं उत्तर पहिलं सुद्धा बरोबर येतं. कसं येतं सर लिहिलंय नाही तर 13,57,810 आहे की नाही, पण नाही. हे आपलं बोलण्याचा हा एक भाग झाला. पण लक्षात घ्या ज्यावेळेस गणितीय भाषेमध्ये आपण अशा पद्धतीने सोडवत असतो त्यावेळेस त्या अंकांची स्थानिक किंमत, त्या अंकांचं ऍक्च्युअली त्यांची व्हॅल्यू किती आहे, किंमत किती आहे ते आपल्याला लिहावं लागतं. म्हणून इथं 13 लक्ष असं लिहावं लागतं. उगा 13 लिहिल्यानं नाही चालत. 57,000 आहेत, इथं फक्त 57 दिलेलं आहे. काय 57, 13 57 आणि मेरा क्या आहे कुछ भी नाही, असं नाही होणार. 13,57,810 हे असं अर्धवट नाही लिहायचं आहे आपल्याला, इथं पूर्ण लिहायचंय आणि पूर्ण उत्तर येईल 13,57,810. ओके, यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची आता आपण काय करूया उत्तर देऊया. ओके, आता पहिला प्रश्न आहे आपला. यातला आपला पहिला प्रश्न जो आहे तो प्रश्न आहे एका संख्येत 4 दशलक्ष 0 लक्ष 0 दश हजार 1,000 5 शतक 3 दशक व 7 एकक आहेत, तर ती संख्या कोणती. लक्षात घ्या मी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपल्याला स्ट्रक्चर माहित असायला पाहिजे. कोणतं स्ट्रक्चर मी सांगितलंय तुम्हाला तर बघा दशलक्ष पर्यंत आहे म्हणजे हे काय होईल तर बघा एकक दशक शतक हजार 10,000. ओके, लक्ष दशलक्ष हे इथपर्यंतच्या किमती झाल्या. यामध्ये आपण कॉमा दिला तर आपल्याला आणखी लवकर लक्षात येईल. काय सांगताय दशलक्ष किती आहेत 4, 4 दशलक्ष. लक्ष किती आहेत 0, 0. ओके, पुढे काय विचारले 10,000, 10,000 किती आहेत 0 आहेत. त्यानंतर काय सांगितले हजार, 1,000 आहेत म्हणे. ओके, पुढं शतक किती आहेत 5, दशक 3, एकक 7 म्हणजे पुढं क्रमाने येतील 5 3 7.
आता ही संख्या जी आहे ही बघा बरं, 40,01,537 कुठं आहे? 40,01,537 स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे. हा हे बघा या ठिकाणी. ओके, ऑप्शन पण दिलेले आहेत. म्हणजे प्रश्न एकदम सोपे असतील, आपल्याला या गोष्टी समजायला पाहिजेत, तर आपण हे सहजपणे सोडवू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपले 3 क्वेश्चन झाले. आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. यानंतर आपला स्वाध्याय 2.1 आपण आता पूर्ण करतोय. ओके, स्वाध्याय 2 पूर्ण करत असताना आपल्याला जे प्रश्न आहेत ते प्रश्न अगोदर आपण समजून घ्यायला पाहिजे. काय दिलेलं आहे बघा बरं. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 600606 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आता ही संख्या अक्षरात लिहिण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, तर त्या संख्येतील स्थानिक किमती किती आहेत, त्या स्थानिक किमतीच्या ठिकाणी कोणकोणते अंक आहेत हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल. यासाठी आपण त्याला काय करूया, थोडंसं कॉमा देऊन त्यांच्या स्थानिक किमती कन्फर्म करून घेऊया आणि त्या स्थानिक किमतीवर कोणकोणते अंक आहेत ते पण घेऊया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथं काय येईल बघा, पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट. पहिला गट म्हणजे शतकाचा, दुसरा हजाराचा आणि तिसरा लक्षाचा. लाख. ओके, 6,00,000 आहे. म्हणजे कसं बघा, इकडं तर दशलक्ष तर नाही, फक्त लक्ष आहेत. काय आहे? लक्ष. आणि हजार, 10,000 नाही, हजार नाही. शतक किती आहेत? 6. दशक किती आहेत? 0. एकक किती आहेत? 6. म्हणजे आपलं काय येईल? 6,06,606. कुठं आहे? 60 लक्ष. चुकलं हे. 6 लक्ष, 6,000. हजारच्या ठिकाणी काहीच नाही. 60,000. चुकलं. 6,06,606. ऑप्शन नंबर 4. म्हणजे पहिल्या गणिताचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आपलं किती आले? 6,06,606. ओके, समजलं असेल तर आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊ. पहिल्याचं उत्तर किती सांगितलं? 6,06,606. ओके, दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. एकक स्थानी किती आहे? एकक स्थानी आहे 5. ओके, एकक स्थानी किती आहे? 5. दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? सोपं दिलं एकदम. दशलक्ष स्थानी काय आहे? 7. आता लक्षात घ्या, दशलक्ष 7 म्हणजे काय येणार आहे? 70 लक्ष. लक्षच्या उजवीकडे हजार येतात. हजारच्या पुढं शतक, शतकच्या पुढं दशक आणि एकक स्थानी काय आहे? 5. 70 लक्ष 5. 7 लक्ष नाही, 70 लक्ष 5. इथं 7 लक्ष आहे, हे नाही येणार. हे किती आहे? 70 लक्ष 5. हे उत्तर आपलं बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन पर्याय 4 होता, दुसऱ्याचा पर्याय 2 आहे. पुढे जाऊया. प्रश्न तिसरा. दुसऱ्यामध्ये 7 लक्ष 500 हे पण नाही येणार बरं का, आणि 70 लक्ष 50 हे पण नाही येणार, कारण आपला विषय होता एकक स्थानाचा. ओके, प्रश्न दुसरा जर पूर्ण झालेला असेल तर आपण आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न असा आहे की 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा, गुगली आहे. प्रश्न सरळ नाही विचारत, प्रश्न संदिग्ध प्रश्न असल्यासारखा वाटतो आपल्याला. ज्या मुलांना ह्या स्थानिक किमतींचा थोडा अभ्यास असेल ते मुलं छान प्रकारे या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. यासाठी थोडीशी प्रॅक्टिस गरजेची आहे. 8,80,080 सहज सोडवण्यासाठी लक्षात घ्या, अगोदर 3 स्थान कन्फर्म करून घ्या. कोणते 3 स्थान? एकक, दशक, शतक. हे 3 झाले. हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. आता या खाली किमती ठेवूया. 8 लक्ष हे बघा या ठिकाणी आहे 8 लक्ष. 80,000 हे 80,000 आणि 80,000 80 म्हणतोय फक्त, म्हणजे शतक 0 आहेत आणि हे 80. बघा बरोबर पर्यायामध्ये अशी संख्या कुठे आहे?
880080 8800 नाही, हे नाही, इथं नाही, इथं पण नाही. 880080 हे बघा पर्याय नंबर 4. 88 लाख, एक मिनिट, 8,80,080 अशा पद्धतीने. प्रश्न आपल्याला सोपे आहेत, फक्त आपल्याला समजून घेऊन सोडवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न. 3 प्रश्न झाले आपले. पुढचा प्रश्न चौथा. 7,07,707. छान, पर्यायातच काढूया. 7,07,707. आता 7 लक्षच्या नंतर 7,000 आहे, बरोबर. म्हणजे 10,000 नाही, म्हणजे 707 असं यायला पाहिजे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. हे 2 तर येणारच नाही, बरोबर. पुढचं मी काय म्हणतोय लक्षात येते का बघा बरं. 7 लक्ष, लक्षच्या उजवीकडे 10,000 येतो, इथं 10,000 नाही, म्हणजे आपल्याला 0 देऊन असं घ्यावं लागेल. 7,000 आणि नंतर 1000च्या परत उजवीकडे शतक येतात, इथं 700 आहे आणि 7 म्हणजे दशक नाही, हे असे येईल. आता ही संख्या जी आहे, ही संख्या फक्त पहिल्या वाक्यावर, पहिल्या 7,07,000 इतक्यावर ओळखू शकतो. 7 लक्ष, लक्षच्या उजवीकडं 10,000 असतात, इथं 10,000 नाही. म्हणजे मी जे तुम्हाला ऑप्शन मध्ये हे रॉंग केलेलं आहे, यामध्ये काय केलंय बघा. 7,07,000 म्हणजे काय यायला पाहिजे? 707 यायला पाहिजे. इथं तसं नाही म्हणून हे कट केलं, इथं पण नाही म्हणून कट केलं. आता इथं आहे बघा 707 म्हणजे 7,07,707 हे बरोबर आहे. ओके. आता चौथा पर्याय पण बघूया. 7,07,070 आहे म्हणून हे येणार नाही, आपल्याला फक्त 7 पाहिजे, 70 नको आहे, म्हणून पर्याय चौथा. ओके. नंतर पुढचा प्रश्न आहे आपला 5वा. 5वा प्रश्न काय सांगतोय? पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? चूक काय आहे ते शोधायचं आपल्याला, बरोबर शोधत बसायचं नाही. यासाठी आता 3 बरोबर आहे, चौथं चुकीचं आहे. काय आहे ते पाहूया. हे शतक, हजार, लाख. 2,13,508 अगदी बरोबर. 6,30,412 6,30,412 हे पण बरोबर आहे. 9,89,005 9,89,005 इथं 50 आहे. काय आहे? 50. आपल्याला किती पाहिजे? 5 पाहिजे, 1,005 पाहिजे, 89,005 पाहिजे, इथं 50 आहे, म्हणजे हे चुकलं. चौथं बघून घेऊया. 3,03,303 3,03,303 म्हणजे हे पण बरोबर आहे. आता आपलं बरोबर उत्तर जे आहे हे पर्याय 3, पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. कारण आपल्याला इथं चुकीचं काय आहे ते सांगा म्हणते. चुकीचा पर्याय 3 आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके. 5वा प्रश्न झाला. पुढे जाऊया आपण 6व्या प्रश्नाकडे. काय म्हणतो बरोबर 6वा प्रश्न. 15,15,15. छान प्रश्न आहे. 15,15,15. आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला अगोदर स्थानिक किमती म्हणजे आपण काय करूया, एक आराखडा घेऊया. हे किती आहेत? शतक, शतकाच्या नंतर 1000 आणि 10,000, नंतर लक्ष, दशलक्ष आणि नंतर कोटी, 10 कोटी. हे 15 कोटी मी इथे या ठिकाणी लिहिले. 1515 म्हणजे लक्ष किती आहे? 00, दशलक्ष 0, लक्ष 0, हजार किती आहे? 1500. 1500 म्हणजे किती होतात? 1,500 ला 1500 म्हणतो आपण, बरोबर. म्हणजे हजार किती आहेत? एकच, 10,000 नाही, 1,500. आता हे असं कुठे आहे बघा बरं. 15,000 15,000 15,000 हे येणार नाही. 15,000 हे पण येणार नाही. 15 हे पण येणार नाही. 15,000 1515 आहे. ओके.
आपलं थोडस इथे युनिट प्लेस 1515 कुठे आहे बघा बरं 15,00,00,01 म्हणजे 1515 आपलं उत्तर येईल कोणतं पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 काय येईल पर्याय क्रमांक 4 परत एकदा नीट लक्ष देऊन बघा हे 15 कोटी आहेत हे 1515 आहेत 1500 म्हणजे आपल्याला इथे विचारलंय 1500 म्हणजे किती 100 म्हणजे 100 200 म्हणजे 200 300 म्हणजे 300 400 म्हणजे 400 अशा पद्धतीने 900 1000 म्हणजे 1000 1100 म्हणजे 1100 1200 म्हणजे 1200 1300 म्हणजे 1300 1400 म्हणजे 1400 1500 म्हणजे 1500 हे 1500 आणि पुढे हे 15 म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर येईल। यानंतर 7वा प्रश्न 7वा काय आहे तर बघा 76,45,213 या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत काय काय म्हणते परत एकदा बघूया लक्षच्या ठिकाणी 6 आहे हजारच्या ठिकाणी काय आहे 5 आहे दशकच्या ठिकाणी 1 आहे आता कुठं काय काय म्हणलं मी 6 5 1 कुठं आहे 6 5 1 पर्याय क्रमांक 1 अनुक्रमे खूप महत्वाचा आहे अनुक्रमे म्हणजे क्रमाने कोणता क्रम आहे सुरुवातीला लाख नंतर हजार आणि नंतर दशक अशा पद्धतीने ओके हा पर्याय क्रमांक आपला 1 येईल। 8वा प्रश्नात काय विचारले 5,09,77,599 या संख्येनंतर क्रमिक संख्या कोणती 77 च्या नंतर येतं एक मिनिट 77,599 599 च्या नंतर किती येतं 600 येतं काय येतं 600 प्रश्न परत एकदा बघा 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती 599 च्या नंतर 600 येतं बरोबर आहे काय येतं 600 77,000 आहेत इथं बघा 600 आहे 77,000 आहे बरोबर 9 लक्ष इथं पण 9 लक्ष आहेत इथं 9 लक्ष आहेत का नाही इथं काय आहेत 59 लाख आहे म्हणजे हे नाही येणार ओके आपण ही असं पर्याय शोधण्यापेक्षा आपण सरळ काय करूया किंमतच लिहून टाकूया ओके हा बघा काय म्हणतंय 5 कोटी 9 लक्ष म्हणजे 10 लक्ष नाही 9 लक्ष पुढे काय म्हणते 77,000 ओके 77,000 599 च्या पुढे म्हणजे 599 मध्ये 1 मिळवा किती होईल 600 पुढे लिहून टाका आता हे जे उत्तर भेटले ते पर्यायात कितव्या नंबरला आहे ते बघा 509,77,600 509,77,600 पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 यानंतर आपण पाहूया पुढचा 9वा प्रश्न 8,80,808 ही संख्या अंकात लिहा आता बघा 8 अब्ज पुढे जाऊया आपण सुरुवातीचे शतकाचा गट बनवा नंतर हजाराचा गट लाखाचा गट कोटीचा गट आणि अब्ज ओके हे आपण काय घेतलं तर एक आराखडा घेतला स्थानिक किमतींचा ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय त्या पद्धतीने आपण त्यांची काय करूया रचना करूया म्हणजे त्या ठिकाणी आपण ते अंक भरूया ओके काय दिलेलं आहे 8 अब्ज 80,000 इथं आहेत 80,000 म्हणजे रिकाम्या जागी 00 द्यावं लागेल आपल्याला ओके 80,000 808 ओके अंकात लिहून घेतले आम्ही कुठे आहे बघा बरं 8 च्या नंतर 4 शून्य आहेत कुठे आहे इथं आहेत बघा
नंतर 80, 808 पर्याय क्रमांक 3. सोपं एकदम. फक्त आपल्याला हा क्रम आणि हे अशा पद्धतीने आपल्याला आराखडा लक्षात आला पाहिजे स्थानिक किमतींचा. आणि कधी स्वल्पविराम द्यायचे, पहिला गट शतकाचा, हजाराचा, हजाराच्या नंतर लाखाचा, लाखाच्या नंतर कोटी, कोटीच्या नंतर अब्ज, अब्जच्या नंतर पुढच्या संख्या आपल्याला येत नाहीत. खर्व, निखर्व, पद्य, महापद्य हे पुढचे जे आहेत त्या संख्या आपल्याला येत नाहीत. अब्जापर्यंत आपल्याला येतील. यानंतर 10वा प्रश्न आहे आपला. हा प्रश्न झाला असेल तर आपण 10वा घेऊया. पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न आहे 32 लक्ष, नाही असं नाही वाचणार मी, अंकात देखील 3200 389 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. ओके, हे अक्षरात कशी लिहाल प्रश्न विचारलाय, ठीक आहे, पण हा प्रश्न सहज कसा सोडवणार आपण. लक्षात घ्या, गट बनवा. काय आहे, शतकाचा गट, हजाराचा आणि हा लाखाचा. किती लाख आहेत, 32 लक्ष. 32 लक्ष. ओके, किती हजार आहेत, 0 हजार आहेत. 389. 389 पर्याय एकच बरोबर आहे. पुढे बघत बसायची गरजच नाही. कमी वेळेमध्ये आपलं सहज उत्तर निघून जाईल. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे, हे 10 प्रश्न सोडवले. ओके, आणि ह्या 10 प्रश्नासोबतच आपला स्वाध्याय 2.1 पूर्ण झालेला आहे. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगला वाटला तर लाईक करा.